विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हायजेन्स थेरी कालच्या तासाला आपण पाहिलं की नेचर ऑफ लाईट, लाईटचं नेचर कसं असतं ह्याबद्दल बऱ्याच शास्त्रज्ञांच्या थेरी आल्या. त्यापैकी आपण 20व्या शतकामध्ये हायजेनची थेरी सर्वांनी मान्य केली आणि मग ती थेरी कशी आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हायजेनच्या थेरीमध्ये आपल्याला आजच्या भागामध्ये की प्रायमरी सोर्स कोणाला म्हणायचं, सेकंडरी सोर्स कोणाला म्हणायचं आणि महत्त्वाचा भाग व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ वेव्ह फ्रंट हा भाग आपल्याला पाहायचा आहे. पण प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, आपल्या सर्वांना लाईटचे सोर्स माहिती आहेत. पहा, सर्वात महत्वाचा लाईटचा सोर्स म्हणजे आपण म्हणतो सनलाईट. आणखी कुठला आहे बघा, आपल्या भोवताली ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळते ते सर्व लाईटचे सोर्स आहेत. मग पैकी सनलाईट, नंतर ट्यूब लाईट, ट्यूब पासून मिळणारी लाईट, बल्ब लाईट, बल्ब पासून मिळणारी लाईट, असे भरपूर आपल्या सभोवताली सोर्स आहेत लाईटचे. त्याप्रमाणे मेणबत्तीपासून आपण दिवा पेटवला, जी ज्योत होते त्याच्यापासून मिळणारी लाईट, मेणबत्ती आपण पेटवली त्याच्यापासून मिळणारी लाईट, किंवा मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्च आलेले आहेत. पहा, बॅटरी आपण त्याला म्हणतो किंवा टॉर्च, त्याच्यापासून पॉइंट सोर्स, असे वेगवेगळे लाईट्स आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणजे हे सर्व काय आहेत, लाईटचे सोर्स. मग आपल्याला याच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे की यापैकी प्रायमरी सोर्स कुठले आहेत आणि सेकंडरी सोर्स कुठले आहेत. मग सुरुवातीला आपण विचार करूया की व्हॉट इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. प्रायमरी सोर्स म्हणजे आपण जर डेफिनेशन करायची ठरवली की कुणाला म्हणायचं प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, द सोर्स ऑफ लाईट, द आपण म्हणूया सोर्सेस ऑफ लाईट, द सोर्सेस ऑफ or the sources are emit light of their own is called primary source or primary sources. व्याख्या एकदम सोपी की जे लाईटचे सोर्स किंवा जे सोर्स लाईट इमिट करतात म्हणजे बाहेर टाकतात स्वतःहून, इट्स ओन ऑफ देअर ओन, अशा सोर्सला म्हणायचं प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे खूप सोपा भाग आहे पहा की प्रायमरी सोर्स की जे लाईटचे सोर्स किंवा जे सोर्स तुम्हाला माहिती आहे ते सोर्स स्वतःहून लाईट बाहेर टाकले जातात, इमिट करतात, त्या सोर्सला म्हणतात प्रायमरी सोर्स. याच्यामध्ये सर्वच येईल, आपण जे नाव लिहिलं त्याच्यामध्ये कुठला येईल की सन इज नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे, तो येईल. त्यानंतर ट्यूब लाईट येईल, त्यानंतर बल्ब लाईट येईल, त्यानंतर सगळे जे टॉर्च आहेत, बॅटरी पासून येणारी लाईट, टॉर्च पासून येणारी लाईट, किंवा आपण घरामध्ये अगदी कंदील लावतो त्याच्यापासून मिळणारी लाईट, त्यानंतर दिवा आपण लावतो त्याच्यापासून मिळणारी लाईट, मेणबत्ती आहे त्याच्यापासून मिळणारी लाईट. आलं का लक्षात? ह्या सर्व जे प्रकार आहेत
हे यांना म्हणायचं प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. मग याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे पहा की हे कशा प्रकारे ते लाईट इमिट करतात. या ठिकाणी 3 गोष्टींचा विचार येतो पहा. त्यापैकी पहिली गोष्ट आहे द प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट इमिट लाईट. हे जे प्रायमरी सोर्स आहे हे लाईट इमिट करतात कुणामुळं, तर नंबर 1 इट्स हाय टेम्परेचर. हे जे प्रायमरी सोर्स आहेत हे लाईट इमिट करतात. त्याला 3 कारण आहेत. पैकी पहिलं कारण की त्यांचं इट्स हाय टेम्परेचर. याचं उदाहरण काय घेता येईल आपल्याला, सन, स्टार्स. ह्या यांचं काय स्वतःचं टेम्परेचर खूप जास्त आहे म्हणून ते लाईट इमिट करतात. हे त्याचं पहिलं कारण. दुसरं नंबर 2 करंट और विषय इलेक्ट्रिक करंट. हे सुद्धा कारण आहे. याच्यामध्ये काय येईल मग, बल्ब लाईट किंवा ट्यूब लाईट. कारण की आपण बटन चालू केल्यानंतरच लाईट लागते म्हणजे तिथं कुठला फॅक्टर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. करंट असेल तर लाईट लागेल. म्हणजे हे जे प्रायमरी सोर्स आहेत हे प्रायमरी सोर्स लाईट बाहेर टाकतात पण त्याला काहीतरी त्याच्या मागे कोणतरी आहे. म्हणजे जर सन पासून आपल्याला लाईट मिळते, सूर्यापासून, तर त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. ट्यूब पासून, बल्ब पासून आपल्याला लाईट मिळते, बॅटरी पासून लाईट मिळते, तिथं कुठलं काय आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. आणि जे बॅटरी आहेत आपण म्हणतो बॅटरी पासून आपल्याला लाईट मिळते ते त्या ठिकाणी सेल्स असतात. म्हणजे त्या ठिकाणी कुठली आहे एनर्जी, केमिकल एनर्जी आहे. म्हणजे कुठला तरी सोर्स त्याच्या पाठीमागे असतो. आणि तिसरा प्रकार आहे जो आता मी म्हटलं केमिकल सोर्स, म्हणजे आपण त्याला केमिकल रिएक्शन्स, केमिकल और न्यूक्लियर, that chemical or nuclear reactions. ह्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला हे सोर्स लाईट इमिट करतात. याचं उदाहरण म्हणजे न्यूक्लियर एनर्जी जनरेटर्स. उदाहरण काय असतं, न्यूक्लियर एनर्जी जनरेटर्स. अशा प्रकारे आपल्याला हा कन्सेप्ट आहे प्रायमरी सोर्सचा की जे सोर्स स्वतः लाईट इमिट करत असतात त्या सोर्सला आपण प्रायमरी सोर्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कुठले कारण आहेत तर हे 3 गोष्टी आहेत, हाय टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट पास होतो आणि केमिकल किंवा न्यूक्लियर रिएक्शन. यांच्यामुळे वेगवेगळ्या सोर्स पासून आपल्याला लाईट मिळत असते आणि या सर्व सोर्सला आपण काय म्हणतो, प्रायमरी सोर्स. आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, कुणाला म्हणायचं, सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्सेस. आता प्रायमरी सोर्स आपल्याला सर्वांना समजलंय, तुम्हाला सर्वांना समजलं असेल. प्रायमरी सोर्स एका वाक्यात आहे की ते लाईट स्वतःहून इमिट करतात. पण सेकंडरी सोर्स मध्ये काय आहे, दोज sources does not emit light by its own. Those sources do not emit light of its own, but they receive light from other primary sources and reflect or scatter
around it. Around it. Such sources is called secondary sources of light. आलं सर्वांच्या लक्षात पहा. सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय की जे सोर्स ऑफ लाईट स्वतःहून लाईट इमिट करत नाही, परंतु ते कुणाकडून लाईट घेतात, हे जे प्रायमरी सोर्स आहेत ह्यांच्याकडून ते लाईट घेतात आणि ती लाईट रिफ्लेक्ट करतात किंवा स्कॅटर करतात त्याच्या सभोवताली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं सेकंडरी सोर्सचं तर काय येईल, मून. मून इज द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. त्याला स्वतःचा प्रकाश नसतो, परंतु तो काय करतो की कुठली तरी स्टारची त्याच्यावर जर लाईट पडली तर तो ती लाईट तो त्याच्या सभोवताली रिफ्लेक्ट करू शकतो. त्यानंतर प्लॅनेट्स किंवा प्लॅनेट्स म्हणावं आपण, ऑल प्लॅनेट्स जे हे ग्रह आहेत ह्यांना सुद्धा त्यांची स्वतःची मून सुद्धा हा सॅटेलाइट आहे. प्लॅनेट हे जे ग्रह आहेत हे सुद्धा काय करतात म्हणतो, अर्थ असेल बाकीचे जे ग्रह आहेत ते सनच्याभोवती रिव्हॉल्व होणारे त्या सर्वांना स्वतःची लाईट नसते, परंतु सूर्याची लाईट त्यांच्यावर पडल्यानंतर ते स्कॅटर किंवा रिफ्लेक्ट करतात. त्यानंतर ह्युमन बीइंग, मनुष्य, त्याला काय स्वतःची लाईट नाहीये, परंतु तो लाईट रिसीव्ह करू शकतो आणि तो रिफ्लेक्ट किंवा तो लाईट कॅप्चर सुद्धा करू शकतो. ॲनिमल्स, प्लॅन्ट्स, म्हणजे जे पृथ्वीवर जे बाकीचे सर्व मटेरियल असणार आहेत हे सर्व यांच्यावर जर लाईट इन्सिडेंट झाली तर हे काय करतात, ते लाईट रिसीव्ह करतात आणि रिफ्लेक्ट करतात. ह्याचं उदाहरण बघा, आपण जर जास्त वेळ उन्हात बसलो तर आपलं अंग गरम होतं, थोडंसं आपण म्हणतो ऊन लागतं, म्हणजे आपल्याला जाणीव होते. म्हणजे हे जे सोर्सेस आहेत ह्या प्रकाराला म्हणायचं सेकंडरी सोर्सेस. याची व्याख्या कशी करता येईल, those sources does not emit light its own, but they receive light from other primary sources and reflect or scatter around it. Such a sources is called secondary sources. आणि सेकंडरी सोर्सेसचे आपण उदाहरण पाहिले पहा, म्हणजे पृथ्वी तर ग्रह असतील, उपग्रह असतील, ह्युमन बीइंग म्हणजे आपण सर्व आलो, प्राणी असतील, वनस्पती असतील, सर्व त्याच्यामध्ये येतात. त्यांना आपण काय म्हणू शकतो, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. हा झाला एक भाग आपल्या आजच्या लेक्चर मधला की प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि त्याची उदाहरणे. पुढला भाग आपल्याला पाहायचा आहे वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंट. तर आपण एक साधं उदाहरण घेतलं की समजा आपल्याकडे इथं असं पाणी आहे किंवा तळ आहे, तळ्यामध्ये असं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर एक दगड टाकला, स्टोन, त्याच्या तळ्यामध्ये आपण जर दगड टाकला तर काय दिसतं, तर तुम्हाला तिथं रिपल्स किंवा वेव्हज किंवा तरंग पाहायला भेटतात. आणि ते तरंग ज्या ठिकाणी आपण स्टोन टाकलाय त्या ठिकाणी पासून असे जोपर्यंत पाण्याचा पृष्ठभाग आहे तोपर्यंत असे वेव्हज आपल्याला पाहायला भेटतात. उंच भाग म्हणजे ते ऍक्च्युअली ते असे असतात पहा, अशा प्रकारे आपल्याला ते वेव्हज किंवा रिपल्स पाहायला भेटतात आणि ते जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत दिसतात आणि जरा वेळी ते परत नाहीसे होतात. म्हणजे पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर त्याच्या सेंटर पासून काय होतात, आपल्याला अशा प्रकारचे तरंग, रिपल्स किंवा वेव्हज पाहायला भेटतात आणि ते त्या सर्व दिशेला, ह्या दिशेला, ह्या दिशेला, ह्या दिशेला, सारख्या दिशेला काय होतात, ते ट्रॅव्हल होतात आणि त्यालाच आपण वॉटर वेव्ह असं म्हटलं जातं. आणि दिस वॉटर वेव्ह म्हणजे पाण्यामध्ये तयार झालेली वेव्ह, बट दिस वॉटर वेव्ह इज 2 डायमेन्शनल असते. मग वेव्हफ्रंट कुणाला म्हटलंय आपण की ही जी हा जो भाग दाखवलाय मी, हा इथं सर्कल दिसतंय,
हा सेंटरच्या भोवती, समज सेंटर O असेल ते झालं पहिलं सर्कल, हे दुसरं सर्कल, हे जे सर्कल आहे 1 2 3 त्याला म्हणतात वेव्हफ्रंट. आणि वेव्ह ह्या दिशेला चालली, ह्या दिशेला वेव्ह चालली आणि ही वेव्हफ्रंट आहे. म्हणजे ही वेव्हफ्रंट म्हणजे तरी काय आहे, जर आपण ही बाहेरची वेव्हफ्रंट विचारात घेतली आणि ह्याच्यावर जर अनेक पॉइंट कन्सिडर केले, हा एक पॉइंट A, हा दुसरा पॉइंट B, हा तिसरा पॉइंट C, हा चौथा पॉइंट D, हा E, ह्या वेव्हफ्रंटवर ह्या बाहेरचे जे सर्कल आहे एक इमॅजिनरी सर्कल, ह्या सर्कलवर जर आपण अनेक पॉइंट घेतले, आपण त्याला मॅथमॅटिक्स मध्ये लोकस ऑफ द ऑल पॉइंट्स असं म्हणतो. आणि हे जे पॉइंट आहे हे सेंटर पासून पहिल्यांदा काय आहे, ह्यांचे रेडियस सारखे आहे, सेंटर पासून ते सारख्या अंतरावर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी A B C D या ठिकाणी त्याची तीव्रता, वेव्हचा स्पीड सारखा आहे. म्हणजे सेंटर पासून सारखा आहे, त्याचा स्पीड सुद्धा सारखा आहे. म्हणजे काय असणार आहे, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे सर्व काय आहे, सेम फेज मध्ये, सेम फेज ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे ही घटना आपण दगड टाकल्यानंतर, पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर तिथं रिपल्स किंवा वेव्स तयार होतात. ह्याला 1 मिनिट 2 मिनिटं काहीतरी वेळ लागेल, नंतर वेव्ह नाहीशा होतात. पण तयार झालेले जे रिपल्स असतात त्यांच्या सर्वांचा फेज काय असतो, सेम असतो त्या ठराविक वेळेमध्ये आणि ते सेंटर पासूनच तयार होतात. म्हणजे द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स having same phase at a particular instance of time is called wavefront. ती तयार झाली तिला काय म्हणायचं, वेव्हफ्रंट असं म्हणायचं. द लोकस डेफिनेशन त्याची, द लोकस ऑफ all points, locus of all points having the same phase, having the same phase at a given instant of time, at a given instant of time is called wavefront. It's called wavefront. म्हणजे अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण दगड टाकला तर त्याच्यामध्ये रिपल्स तयार होतात सेंटर पासून सर्व दिशेला आणि असं सर्कल दिसतं पहा आपल्याला. आणि ते सर्कल म्हणजे तरी काय आहे, वेव्हफ्रंट त्यालाच म्हणायचं. आणि ते वेव्हफ्रंट आणि तयार होणारी वेव्ह हे परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. आणि त्या वेव्हफ्रंटवर इमॅजिनरी सर्कलवर जर आपण लोकस ऑफ ऑल पॉइंट घेतले, कितीही असे पॉइंट घेतले तर सर्व पॉइंटचा फेज कसा असतो, सेम असतो ॲट अ पर्टिक्युलर टाइम. त्यालाच काय म्हटलं आपण, वेव्हफ्रंट. आणि मग हे वेव्हफ्रंट 3 प्रकारचे असतात पहा. द वेव्हफ्रंट्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. द फर्स्ट इज called spherical wavefront. Second is called plane wavefront. And third is called cylindrical wavefront.
वेव्हफ्रंटचे 3 प्रकार पडतात, स्फेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. मग पहिला विचार करू आपण की स्फेरिकल वेव्हफ्रंट कोणाला म्हणायचं. तर इन केस ऑफ सोर्स ऑफ लाईट, द wavefront or classification of wavefront, it depends upon the source of light or nature of source of light. So source of light कसा असणार आहे त्याच्यावर त्या वेव्हफ्रंटचं नेचर अवलंबून असतं. Suppose we consider a point source of light. मग समजा आपण हा पॉइंट सोर्स ऑफ लाईट विचारात घेतला, मग आपण लहानसा बल्ब लावतो. आपण बल्ब आपल्या सर्वांना माहिती, घरामध्ये बल्ब आपण लावला किंवा बाहेर आपण बल्ब लावतो किंवा मंदिरामध्ये आपण थोडासा लहानसा बल्ब लावतो, बरोबर. हा बल्ब हा झाला पॉइंट सोर्स. आणि मग हा जो बल्ब आहे आपण हा सोर्स म्हणून त्याला एस नाव देतो मी. एस म्हणजे सोर्स ऑफ लाईट, आणि हा लहानसा सोर्स आहे. आणि मग ह्याची सोर्सची लाईट का एकाच बाजूला जाणार आहे का, नाही जाणार. जर अडथळा नसेल तर ही जी लाईट आहे ज्यापासून निघणारी ही ऑल पॉसिबल डायरेक्शनला जाते. आता मी लाईटची जाण्याची दिशा अशी दाखवतोय कारण की आपण प्रूव्ह केलंय की लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह, म्हणजे ह्या सोर्स पासून निघणारी लाईट ही सर्व दिशेला अशा प्रकारे ट्रॅव्हल होते. आणि वेव्हफ्रंटचा कन्सेप्ट कसा आहे की जर आपण एन इमॅजिनरी स्फिअर जर ड्रॉ केलं असेल आणि याच्यावर जर आपण एक पॉइंट विचारात घेतले तर हे सर्व पॉइंट सेम फेज मध्ये असतात. दुसरं आपण ड्रॉ सर्कल इथं केलं, या ठिकाणी सुद्धा तोच कन्सेप्ट मिळणार आहे. म्हणजे ह्याचे आता मी 3 लाईन ड्रॉ केल्या पहा, सर्कल ड्रॉ केले सेंटर एजच्या भोवती. त्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड स्फेरिकल वेव्हफ्रंट. That spherical circles is called spherical wavefront. And this spherical wavefront, कारण ही जी सोर्स आहे, ही जी लाईट आहे या सोर्स पासून निघणारी ती ऑल डायरेक्शनला ट्रॅव्हल झाली, म्हणजे दिस इज द 3 डायमेन्शनल केस. याला आपण 3 डायमेन्शनल म्हणतो. आणि जी लाईट असे 3 डायमेन्शनल म्हणजे ऑल डायरेक्शनला जाते, दॅट वेव्ह इज कॉल्ड स्फेरिकल वेव्ह. इथे जी वेव्ह असणार ते काय म्हणायचं, स्फेरिकल वेव्ह. आणि स्फेरिकल वेव्ह ही 3 डायमेन्शनल असते, ती ऑल डायरेक्शनला ट्रॅव्हल होते. म्हणजे अशा प्रकारे दॅट वेव्हफ्रंट इज कॉल्ड स्फेरिकल वेव्हफ्रंट. म्हणजे स्फेरिकल वेव्हफ्रंट तयार होण्यासाठी आपल्याला कुठला सोर्स पाहिजे, पॉइंट सोर्स पाहिजे. आणि तो सोर्स आणि वेव्हफ्रंट अशा प्रकारे. आणखी आपल्याला एक गोष्ट लक्षात काय ठेवायची, the wavefront and the propagation of light or direction of propagation of light is perpendicular to each other. म्हणजे तयार होणारी वेव्ह, ही वेव्ह कुठे चालली, या दिशेला चालली अशी, आणि ही वेव्हफ्रंट हे एकामेकीला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे वेव्हफ्रंट अँड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह और स्फेरिकल वेव्ह इज परपेंडिक्युलर टू इच अदर. अँड हे झाली पहिला प्रकार स्फेरिकल वेव्हफ्रंट. दुसरा प्रकार प्लेन वेव्हफ्रंट. इन केस ऑफ प्लेन वेव्हफ्रंट देयर इज नीड द पॅरलल बीम ऑफ लाईट्स. सोर्स कसा पाहिजे, द सोर्स हा इन्फिनाइट अंतरावर, समजा सनलाइट, सन आहे, सूर्य प्रकाश किरण किंवा सूर्य आहे, आणि ते प्रकाश किरण कुठे येतात, आपल्या जमिनीवर येतात, पृथ्वीवर येतात. मग हे ह्या जमीन किंवा अर्थ आणि सन याच्यामधलं अंतर खूप जास्त आहे. जसं आपण घरामध्ये बल्ब लावला, त्या बल्बचा प्रकाश आपल्या घरात पडतो, म्हणजे बल्ब आणि आपलं घर हे अंतर फायनाईट आहे. म्हणजे फायनाईट अंतर असेल किंवा सोर्स हा पॉइंट सोर्स असेल तर त्या ठिकाणी देयर इज अ फॉर्मेशन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट. आणि जी वेव्ह ऑल डायरेक्शनला ट्रॅव्हल होते
ती 3 डायमेन्शनल मध्ये असते, त्या वेव्हला आपण स्फेरिकल वेव्ह असं. मग प्लेन वेव्हफ्रंट मध्ये काय असतं की जर सोर्स जर आपण घेतला पॅरलल बीम ऑफ लाईट, तर सोर्स आणि जो आता आपण उदाहरण घेतलं समजा इथं इकडून सनलाईट कुठेतरी असणार आहे आणि ते रेज कुठे येणार आहे, सरफेस वर येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे पॅरलल रेज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि मग या ठिकाणी जी वेव्हफ्रंट तयार होणार आहे this is called plane wavefront, and these rays 1 2 3 4 5 आपण रेस दाखवले. दिस इज द पॅरलल बीम ऑफ लाईट and हे जे पिंक लाईन आपण ओढली दिस इज द प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट मध्ये काय होतं, हा जो सोर्स आहे, सोर्स ऑफ लाईट हा खूप अंतरावर असल्यामुळं अशा प्रकारे आपल्यापर्यंत येणारे जे लाईट आहे ती कशी राहते, पॅरलल येते. बल्ब त्या जवळ आणि बल्बापासून आपण दूर दूर गेलो तर लाईन्स अशा पॅरलल होत जातात. म्हणजे त्या केस मध्ये जे वेव्हफ्रंट तयार होते ती त्या वेव्हफ्रंटला म्हणायचं प्लेन वेव्हफ्रंट. अँड दिस वेव्ह in case of direction and speed, the speed of wavefront is same as the speed of wave. ही ती स्फेरिकल असेल किंवा प्लेन असेल किंवा सिलेंड्रिकल असेल, त्या वेव्हफ्रंट जे ट्रॅव्हल